मंडळी नमस्कार. मी दिनराज वाघमारे. माझ्यासोबत आहेत आमचे उपसंपादक श्रीकृष्ण पाटील. नमस्कार मंडळी. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे कर्नाटकात तर 4-5 राज्यामध्ये जे मंदिर आणि जी यात्रा अत्यंत सुप्रसिद्ध अशी आहे ती म्हणजे जतची श्री यल्लम्मा देवीची यात्रा. आणि यल्लम्मा देवीची यात्रा येत्या 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू झालेली आहे. आता आम्ही आहोत देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. समोर देवीचं अत्यंत विलोभनीय असं मंदिर आहे आणि संपूर्ण यात्रा परिसर हा यात्रेकरूंनी आता भरून निघालेला आहे. अनेक स्टॉल आलेले आहेत, पाळणे आलेले आहेत, खाऊ गल्ली सज्ज झालेली आहे, सुप्रसिद्ध मिठाईची दुकानं लागलेली आहेत. असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीची जे स्टॉल आहेत या ठिकाणी लागलेले आहेत. आणि आपल्याला निश्चितच एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की जतचं नेमकं हे मंदिर केव्हा स्थापन झालं आणि मंदिर स्थापनेचा नेमका इतिहास काय आहे. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की जतचे जे संस्थान आहे राजघराणं जे आहे डफळे संस्थान, तर डफळे संस्थानचं राजघराण्याचं हे कुलदैवत आहे आणि मूळ याचं स्थान जे आहे ते कर्नाटकातील सौंदती या ठिकाणी आहे. आणि जत आणि कोकटनूर ही दोन्हीही मंदिरं जतच्या राजेसाहेबांनी बांधलेली आहेत. आणि राजेसाहेब हे आजपर्यंत वर्षानुवर्षांनी पिढ्यानपिढ्या तर ही देवीची यात्रा तर ते भरवत असतात. आणि या जतचं मंदिर या ठिकाणी कसं स्थापन झालं, देवी इथं कशी आली आणि केव्हापासून आहे, तर याचा इतिहास आता आपण जाणून घेणार आहोत. तर या संदर्भात आपल्याला श्रीकृष्ण पाटील हे देवीच्या इतिहासाची माहिती सांगा. नमस्कार मंडळी. आपण आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसरात. मंडळी, आपल्याला माहीत असेल जतची श्री यल्लम्मा देवी ही जागृत देवस्थान आहे आणि या देवीचा इतिहास आज तागायत म्हणजे असा प्रसिद्ध झालेला नाही. हा इतिहास आज या जय भारत न्यूजच्या माध्यमातून मी उपसंपादक श्रीकृष्ण पाटील आणि आपल्यासमोर आहेत आमचे मुख्य संपादक पत्रकार दिनराज वाघमारे. मंडळी, जतचा इतिहास आपल्याला सांगण्यास आनंद होतो आहे की जतचे श्रीमंत डफळे हे श्री यल्लम्मा देवीचे निशिम भक्त होते आणि ते देवीच्या श्रद्धेपोटी व भक्तिपोटी दर पौर्णिमेला जत येथून घोड्यावरून आपल्या काही मोजक्या सैनिकाबरोबर कोकटनूर मार्गे सौंदती या ठिकाणी जात होते. ते येथून पौर्णिमेपूर्वी निघत आणि पौर्णिमेला त्या ठिकाणी पोचत आणि त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊन ते परत येत. मंडळी, असं झालं की श्री डफळे हे देवीच्या दर्शनासाठी घोड्यावरून जात परत येत असे होत डफळे यांना वृद्धपणा आला आणि त्यांना देवीच्या दर्शनासाठी घोड्यावरून जाणे अशक्य होऊ लागले. त्यावेळी त्यांनी देवीला विनंती केली की देवी, माझं वय झालेलं आहे आणि मी काही तुझ्या दर्शनासाठी आता यापुढे येऊ शकत नाही, तूच मला यातून काहीतरी मार्ग दाखव. देवी त्याच रात्री श्री डफळे यांच्या स्वप्नामध्ये आली आणि देवीने श्रीमंत डफळे यांना दृष्टांत दिला की राजे, मी तुझ्या भक्तीवर निश्चिम खुश असून तू येणाऱ्या पौर्णिमेला तुझा संपूर्ण लवाजमा आणि पालखी घेऊन माझ्या दर्शनासाठी सौंदती या ठिकाणी ये. येताना पालखी आणि तुझे सर्व राजवाड्यातील यायचं राजवाड्याचे परिवारातील सदस्य त्यांना घेऊन ये. राजांनी देवीला सांगितले की देवी, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे लवाजम्यासह त्या ठिकाणी येत आहे. राजे पालखीत देवीचे जे काही
साहित्य असेल ते घेऊन सौंदर्य या ठिकाणी देवीला आणण्यासाठी म्हणून निघाले. परंतु देवीने स्वप्नात राजांना येण्यापूर्वी एक आट घातली होती. राजे, तुम्ही मला न्यायला येत आहात, परंतु मलाही तुमच्या भक्तीची एक परीक्षा घ्यायची आहे. तुम्ही ज्या वेळेला पालखी घेऊन लवाजम्यासह सौंदर्य या ठिकाणी याल, त्यावेळी तुम्ही ज्या वेळेला मला पालखीमध्ये घेऊन परत तुमच्या जत संस्थानाकडे जाचाल, त्यावेळेला कसलीही परिस्थिती आली तर तुम्ही पाठीमागे वळून पाहायचे नाही. ज्या वेळेला तुम्ही पाठीमागे पाहाल त्यावेळेला मी त्या ठिकाणी अंतर्धान होईन व परत मी पुढे येणार नाही. देवीने राजांना राजाने देवीला वचन दिले की देवी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी तुमच्या वचनाला जागणार आहे. राजाने देवीला आणण्यासाठी जत ते सौंदत्ती पौर्णिमेपूर्वी दरमजल करीत आपला लवाजमा त्या ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर देवीची पूजा केली, देवीची आरती केली, देवीला पालखीमध्ये बसवले व देवीची पालखी सौंदत्ती मार्गे पुढे मजल दरमजल करीत लवाजम्यासह वाजत गाजत कोकुटनूरकडे निघाली. कोकुटनूरकडे जात असताना राजांना देवीच्या पायातील पंजनाचा आवाज छुन 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 कानावर पडत होता. म्हणून राजे पुढे चालले होते. लवाजमा पाठीमागे होता. देवीची मूर्ती पालखीत बसवलेली होते. असं मजल दरमजल करीत ते कोकुटनूर या ठिकाणी आले. कोकुटनूर या ठिकाणी आल्यानंतर एकदम देवीच्या पंजनाचा जो छुन 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 आवाज येत होता तो आवाज एकदम बंद झाला. आवाज बंद झाल्यानंतर राजांनी एकदम पाठीमागे फिरून पाहिले तर त्या ठिकाणी एकदम मोठा ढगांचा गडगडाट झाला आणि देवी अंतर्ध्यान पावले. त्यानंतर राजे धीरासपणाने लवाजम्यासह देवीची मूर्ती तशीच हिच्यामध्ये घेऊन पालखीमध्ये घेऊन जतला आले. जतला आल्यानंतर ते निराश अवस्थेतच झोपी गेले आणि पश्चाताप करू लागले. त्यानंतर परत एकदा देवीने श्रीमंत डफळे राजांना दृष्टांत दिला की राजा, तू काही घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर तुझ्या जत संस्थानामध्ये आलेले आहे आणि जत संस्थानामध्ये जी नदी आहे त्या नदीच्या काठी मी थांबलेले आहे आणि तू त्या ठिकाणी येऊन माझं भव्य दिव्य असं मंदिर बांध. राजाने दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व दरबाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी श्री यल्लम्मा देवीचे या ठिकाणी भव्य असे मंदिर नदीच्या काठी बांधलेले आहे. तेच आजचे हे श्री यल्लम्मा देवीचे मंदिर.